नमस्कार. सनशाईन हिलिंग अँड मेडिटेशन सेंटरमध्ये या 5 दिवसीय लाईफ चेंजिंग वर्कशॉपच्या दुसऱ्या दिवसात मी डॉक्टर योगेश आहिरे आपणा सर्वांचं स्वागत करतो. वेलकम वेलकम वेलकम. सो आजच्या सेशनला सुरुवात करूया. काल आपण आपल्या अंतर्मनाचा दरवाजा उघडायला सुरुवात केली, बरोबर? आपण आपल्या अंतर्मनाचा दरवाजा उघडायला सुरुवात केली. आज आपण आपल्याच आपल्याच अदृश्य शरीराच्या विश्वात प्रवेश करणार आहोत. आपल्याच अदृश्य शरीराच्या विश्वात प्रवेश करणार आहोत. सो रेडी आहात सर्वजण? हात वरती करून सांगा एक्साइटेड. येस. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी चॅट बॉक्समध्ये येस म्हणून टाईप करा. बघा, जेव्हा आपण रेकी शिकायला सुरुवात करतो, तेव्हा आपण फक्त माहिती घेत नाही. अरे हे काय नवीन आलं आता? माहिती घेत नाही तर 7 चक्र आणि ऑरा यांचं प्रभावी टेक्निक शिकत असतो. 7 चक्र आणि ऑरा या सिस्टमवरती आपण थेट काम करीत असतो. समजतंय? या 7 चक्र आणि ऑरा यामध्ये आपल्या शरीरामध्ये, जीवनामध्ये ज्या काही समस्या आहे, अडचण आहे, प्रॉब्लेम्स आहेत, त्या समस्यांना मुळापासून काढण्याचं किंवा त्या प्रश्नांचं समाधान करण्याचं काम 7 चक्र आणि ऑरा या एनर्जीमध्ये असतं. सो आजच्या सेशनची सुरुवात करताना एक गोष्ट सांगतो. 7 चक्र आणि ऑरा आणखीन क्लिअर होईल. एकदा आदियोगी महादेव तपश्चर्येला बसलेले होते आणि काही मानव त्यांच्याकडे त्यांच्या काही प्रश्न, समस्या घेऊन त्यांच्याकडे गेले. काही मानवांचं मन अस्थिर होतं, अस्वस्थ होतं, विचार थांबत नव्हते, शरीर स्थैर्य नव्हतं. अशा अनेक समस्या घेऊन महादेवांकडे गेले. योगी महादेव ध्यानाला बसलेले होते. त्यांनी बघितलं, महादेव तर ध्यानमग्न आहे. आता आपण त्यांना व्यत्यय आणू शकत नाही, डिस्टर्ब आणू शकत नाही. काय करावं? निराश झाले. अपेक्षा मोठ्या होत्या. महादेव आशीर्वाद देतील, कृपा करतील, दया करतील आणि आपल्याला या समस्येमधून बाहेर काढतील. निराश झाले. काय करावं? मग त्यांनी ठरवलं, की महादेवांच्या समोरच त्या आदियोगी ध्यान अवस्थेत असलेल्या शिवजींच्या समोर आपण बसून राहावं. त्यांचं ध्यान संपल्यानंतर आपण त्यांना आपला समस्या, आपला प्रश्न त्यांना सांगूया. म्हणून ते तिथे बसून राहिलेत. थोड्या वेळानंतर थोड्या वेळानंतर या सगळ्या मानवांचं, जे शिवजींच्या समोर बसलेले होते, त्यांचं शरीर हलकं व्हायला लागलं. मन स्थिर व्हायला लागलं. विचार शांत झाले. विचार शांत झालेत. प्रसन्नता वाटायला लागली. प्रसन्नता वाढायला लागली आणि मग शिवजींचं ध्यान संपलं आणि शिवजींनी समोर बघितलं, डोळे उघडले, बघितलं, एक स्मित हास्य केलं आणि शिवजींनी एक प्रश्न विचारला, "बोला काय अडचण आहे?" शिवजींच्या शैलीमध्ये शिवजींनी, आदियोगींनी प्रश्न केला, "बोला काय समस्या आहे?" आता समस्या तर संपल्या होत्या. प्रश्न संपले होते. मनाला स्थैर्य मिळालं, विचार निवळले. मग एका मानवाने त्या शिवजींना प्रश्न केला, "हे शिवजी, तुमचं शरीर इतकं तेजस्वी कसं? तुमचं शरीर इतकं तेजस्वी कसं? तुमच्या जवळ बसलं तरी पण अडचणी निवळतात, मन शांत होतं, स्थैर्य मिळतं, विचार दूर जातात. हे कसं शक्य आहे? हे कसं शक्य आहे?" बघा, शिवजींनी एक उत्तर दिलं. शिवजींनी उत्तर दिलं, "माझा माझ्या शरीरातील सप्तधातूंवर पूर्ण ताबा आहे." काय आहे सप्तधातू? रस, रक्त, मेद, मांस, अस्थी, मज्जा आणि शुक्र. या 7 धातूंवरती माझा पूर्ण ताबा आहे आणि हे शक्य झालं 7 चक्र आणि ऑरा म्हणजे आभा मंडळ यांच्या संतुलनाने. म्हणजे शिवजींनी पहिल्यांदाच 7 चक्र आणि ऑरा यांच्या रहस्याचं गुपित उघडं केलं. ते रहस्य उघडं केलं.
समजलं? 7 चक्र आणि औरा शिवजींनी हे रहस्य उघड केलं. आता चक्र म्हणजे काय? आज आपण चक्र शिकणार आहोत, औरा बघायला शिकणार आहोत. अदृश्य शक्ती, आपल्या शरीराची एक अदृश्य शक्ती, ती आपण बघायला शिकणार आहोत. तर चक्र म्हणजे काय? तो पहिले चक्र कशी बनतात, शरीरामध्ये चक्र कशी बनतात ते सांगतो. मग त्या चक्रांबद्दल थोडीशी माहिती देतो आणि मग चक्र आपण समजून घेऊया. ओके, रेडी आहात सर्व? बघा, आपलं मानवी शरीर आपलं मानवी शरीर 72,000 नाड्यांनी बनलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. वेन्स, ज्यांना शिरा म्हणतो, नस म्हणतो. ह्या 72,000 नाड्या आहेत. आणि जिथे 2 किंवा 2 पेक्षा जास्त नाड्या एकत्र येतात, म्हणजे जंक्शन्स बनतात. रोडवर जसे चौक बनतात, तर जिथे जंक्शन्स बनलेले आहेत, तिथे चक्र तयार झालेला आहे. समजलं चक्र कसे तयार झालेत? तर आपल्या शरीरामध्ये एकूण 112 चक्र आहेत. 112 चक्र आहेत आणि त्या 112 मध्ये 7 चक्र अतिशय पॉवरफुल आहे. अतिशय पॉवरफुल. चक्र म्हणजे आपल्या शरीराच्या संपूर्ण शक्तीचं जाळं. चक्र म्हणजे चक्र म्हणजे आपल्या शक्तीचं जाळं. आणि हे 7 चक्र म्हणजे 7 चक्र म्हणजे आपल्या आत्म्याचे वाय-फाय पॉइंट्स. वाय-फाय यांचा पासवर्ड मॅच होणं अतिशय गरजेचं आहे. हे वाय-फाय पॉइंट आहे. समजलं? आत्ताच्या टेक्निकल भाषेमध्ये. हे 7 चक्र म्हणजे आपले आत्म्याचे वाय-फाय पॉइंट आहे. आज आपण 7 चक्र आणि औरा यांचं रहस्य समजून घेणार आहोत. सो एक पी-पी-टी शेअर करतो मी. एकच मिनिट वेळ द्या. ओके. स्क्रीन दिसतंय सर्वांना? स्क्रीन दिसत आहे? ओके. तर 7 चक्र बघा, आपण जन्माला येताना आपण जन्माला येताना 3 पिढ्यांचे जीन्स म्हणजे अनुवंशिकता, 3 पिढ्यांचे जीन्स आपण सोबत घेतलेले आहे. पाठीमागच्या 3 पिढ्यांचे कर्म सुद्धा आपल्या सोबत आहेत. आणि प्लस आपल्या लास्ट जन्माचे, पाठीमागच्या जन्माचे कर्म सुद्धा आपण कॅरी करत आहोत. तर चक्र काय आहे? यांचा संबंध काय आहे? तर चक्र हा कळी स्वरूपात असतो. कळी स्वरूपामध्ये. म्हणजे बघा, एखादा व्यक्ती अतिशय दरिद्री असतो. अतिशय दरिद्री असतो. मनाने असेल, पैशाने असेल, परिस्थितीने असेल, विचारांनी असेल आणि स्वभावाने असेल. एखादा व्यक्ती एखादा व्यक्ती श्रीमंत असतो. श्रीमंत असतो. पैसा असतो, श्रीमंत असतो, पण शांती नसते. आणि एखाद्या व्यक्तीकडे पैसाही असतो, शांतीही असते, पण आरोग्य नसतं. बरोबर आहे? म्हणजेच काय? तर हा चक्र जसा खुलत जातो, तसं आपल्याला त्याचे बेनिफिट्स, फायदे मिळत असतात. समजलं? चक्रा काय काम करीत असतात? अजून डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. सो पहिला चक्रा, इथे रूट चक्र दिसतोय. रूट चक्र, पहिला चक्र जो आहे रूट चक्र म्हणजेच मराठी भाषेमध्ये मराठी शब्द आहे मूलाधार चक्र. कुठे आहे? याचं लोकेशन पुरुषांच्या माकड हाडामध्ये
म्हणजे पाठीचा कणा जिथे संपतो, जिथे व्ही शेप तयार होतो, पाठीच्या कणामध्ये, माकड हाडामध्ये या मूलाधार चक्राचं अस्तित्व आहे आणि महिलांच्या बीजकोशामध्ये हा मूलाधार चक्र अस्तित्वात आहे. याचा रंग लाल, लाल रंगाचा आहे. हा कुंडलिनी जागृतीचं केंद्र आहे. कुंडलिनी जागृतीचं केंद्र. भौतिक सृजनशीलता इथे प्राप्त होते. हाडांचे आजार, शरीर जड-जड वाटणे. बघा इथे बसल्यापैकी कुणाला ना कुणाला एक सवय असेल टीव्ही समोर बसणे. टीव्ही समोर बसल्यानंतर कुणाला तरी जवळच असं रिमोट पडलेलं असतं, रिमोट मागण्याची सवय. कुणाला आहे का इथे? नाही. ओके. एक ग्लास पाणी आणा म्हणायची. मुलांना एक ग्लास पाणी आणून दे म्हणायची. म्हणजे हा चक्रा जर ऍक्टिव्ह असेल, तर अनेक कामं पटापट होतात, स्पीडली होतात, फास्ट होतात. हा चक्रा ऍक्टिव्ह असेल, तर अनेक कामं पटापट होतात. मला इथे बसलेल्यांपैकी फक्त हात वर करून सांगा, कुणाकुणाच्या घरामध्ये नेहमी वाद होत असतात? आपण सोल्युशनकडे चाललेलो आहोत, लक्षात घ्या. येस. थँक यू, थँक यू, थँक यू. पैसे टिकत नाही. मनासारखे पैसे येतात तरीही टिकत नाहीत. येस. ओके. अनेक लोकांचे आज झाले. छोट्या-छोट्या गोष्टींवरती दिवसभर चिड होते. वारंवार चिड होते. येस. ग्रेट. आणि स्वतःला असुरक्षित फील करतात. असुरक्षित. येस. थँक यू. ज्यांचे हात वरती झाले ना, त्यांचा हा चक्रा डिस्टर्ब असू शकतो. या चक्रानेच हे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. म्हणजे मूलाधार चक्र तुमच्या जीवनातील स्थैर्य, सुरक्षितता, पैसा, स्टॅबिलिटी या चक्राशी जोडलेलं आहे. क्लिअर आहे मूलाधार चक्र? स्वादिष्टान चक्र लोकेशन नाभीच्या बेंबीच्या खाली 4 बोटं. बेंबीच्या खाली 4 बोटं. लोकेशन बेंबीच्या खाली 4 बोटं. रंग नारिंगी, ऑरेंज कलर. हा आत्मसर्जन, स्वेलिंग आणि संततीचं कार्य करीत असतो. हा चक्रा संततीचं कार्य करीत असतो. हा चक्रा तुमच्या भावना, नातेसंबंध आणि सर्जनशीलतेचा केंद्र आहे. अनेक लोकांना मूत्राशयाचे जे काही आजार असतील, किडनीचे आजार असतील, ते आजार या चक्राच्या डिस्टर्बन्सने येत असतात. पुढचा चक्र आहे मणिपूर चक्र. नाभीच्या बेंबीच्या 4 बोटं वरती. 4 बोटं वरती. रंग पिवळा. असं म्हणतात असं म्हणतात, माणसाच्या सर्व इच्छा पोटामध्ये दडलेल्या असतात. बरोबर आहे? पोटात गोळा येतो. येतो. म्हणी तयार आहेत ना या? पोटात गोळा येतो. या मणिपूर चक्राला सूर्यचक्र असं म्हणतात. सूर्यचक्र म्हणतात. बघा जुने लोकं म्हणायचे बघा, अजूनही आपणही कधी-कधी हे वाक्य ऐकलेलं आहे. पोट व्यवस्थित तर शरीर व्यवस्थित. ऐकलंय? पोट व्यवस्थित तर शरीर व्यवस्थित. लाईफस्टाईल चुकल्यामुळे, आपल्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे पी-सी-ओ-डी आणि ओ-सी-डी सारख्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. मान्य आहे? येस. ओके. थँक यू. तर हा चक्र, मणिपूर चक्र, हे चक्र तुमचा आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि आणि मी कोण आहे? स्पिरिच्युअल अध्यात्मामध्ये आहेत ना लोकं, मी कोण आहे? याचा उगम बिंदू हा मणिपूर चक्र आहे. समजलं मणिपूर चक्र? मी कोण आहे? याचा उगम बिंदू हा मणिपूर चक्र आहे. पुढचा चक्र हर्ट चक्र, अनाहत चक्र. छातीच्या मध्यभागी, चेस्टच्या मध्यभागी, रंग हिरवा. हा चक्र प्रेम, दया, क्षमा आणि करुणेचा केंद्र आहे. प्रेम, दया, क्षमा आणि करुणेचा केंद्र आहे. बघा
हार्ट अटॅकचं प्रमाण महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आहे. बरोबर आहे? महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आहे. रिझन? महिला बोलून मन मोकळं करतात आणि पुरुषांना जमत नाही. अनेक कुटुंबामध्ये एक समस्या नव्याने निर्माण झालेली बघायला मिळते बघा. कुटुंबामध्ये संवाद संपत चाललाय. संवाद संपत चाललाय. मुलांना, कुटुंबांना द्यायला वेळ नाही. खरं आहे? वेळ नाही. घरामध्ये 4 माणसं असतील, 3 माणसं असतील, वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये सर्व मोबाईल स्क्रोलिंगमध्ये टाईम जातोय. सगळा वेळ मोबाईलमध्ये जातोय. बघा ना, आताही लोकं जीवन बदलण्याच्या, लाईफ चेंजिंगच्या प्रोग्राममध्ये आलात. एवढ्या मोठ्या एनर्जीच्या प्रोग्राममध्ये आलात आणि व्हिडिओ बंद करून बसलात. काय उपयोग आहे त्या एनर्जीचा? काय आपण आत्मसात करणार आहोत? एनर्जी जर बदलायची असेल, एनर्जी एक्सचेंज जर करायची असेल, एनर्जी बदलायची असेल, तर समोर दिसणं अतिशय गरजेचं आहे. जोपर्यंत तुमची तुमच्या वेब जोपर्यंत कळणार नाही, तोपर्यंत वेब बदलणार नाही. लक्षात घ्या. तर हा सहभावना सहभावना संवाद व्हायला हवाय. जिथे संवाद संपलाय ज्या घरामध्ये, तिथे अनाहत चक्र, हर्ट चक्र डिस्टर्ब असू शकतं. तर हा सद्भावना, सहभावना, संवाद अतिशय गरजेचा आहे. हा चक्र अतिशय महत्त्वाचा आहे. पुढचा चक्र आहे विशुद्ध चक्र. हर्ट नंतर विशुद्ध. विशुद्ध चक्र गळ्यामध्ये, कंठामध्ये, घशामध्ये जे काही समजतात या लोकेशनला. रंग निळा, आकाशी रंग. बघा या चक्राचं वैशिष्ट्य सांगतो. काही लोकं आहे ना, काही लोकं इतकं प्रेम करतात, इतकं प्रेम करतात, पण ते व्यक्त करू शकत नाहीत. आणि काही लोकं इतकं प्रेम करतात, की त्यांचं प्रेम ओतू जातं. दोन्ही गोष्टी समस्या आहे. प्रेम केल्यानंतर व्यक्त होता येत नाही आणि प्रेम एवढं करतात, की ते ओतू जातं. दोन्ही गोष्टी समस्या आहे. बरोबर आहे? समस्या आहे दोन्ही गोष्टीमध्ये. वृद्ध व्यक्तींना बघा, काही वृद्ध व्यक्ती असतात, ते सांगूही शकत नाही आणि सहनही करू शकत नाही, अशी अवस्था आहे. तिथे हा चक्र ब्लॉकेजेस असतो. बघा जर तुम्हाला नक्कीच जर वृद्ध व्यक्ती भेटलेत, तर त्यांना 2 मिनिटं वेळ द्या. 2 मिनिटं वेळ द्या. त्यांना समजून घ्या. त्यांच्याशी बोला. भावनांना भावनांना, विचारांना व्यक्त होऊ द्या. पुढचा चक्र आहे आज्ञाचक्र. आज्ञाचक्र थर्ड आय. लोकेशन 2 भुवयांच्या मध्यभागी. त्याचा रंग आहे डार्क ब्लू, गडद निळा. हा चक्र हा चक्र आपला आत्मा केंद्र आहे. काय आहे? आत्मा केंद्र. या चक्राला शिवनेत्र म्हणतात. महादेवांचा तिसरा डोळा. शिवनेत्र. हे चक्र अंतर्ज्ञान, अंतर्मनाशी संपर्क आणि आध्यात्मिक प्रबोधनाचं केंद्र आहे. काय आहे चक्र? आपलं अंतर्ज्ञान, अंतर्मनाशी संपर्क आणि आध्यात्मिक प्रबोधनाचं केंद्र. या चक्राने या चक्राने दूरदृष्टी प्राप्त होते. हा चक्र रेकीच्या थर्ड लेव्हलमध्ये, तिसऱ्या शक्तिपातामध्ये हा प्रगल्भ होत असतो. समजले? 6 चक्र समजले असेल तर हात वरती करा. येस, ओके, ओके, ओके. ज्यांचे व्हिडिओ बंद आहे, सो चॅट बॉक्समध्ये त्यांनी ओके लिहा. म्हणजे पुढे जात आहेत. 7वा चक्र रूट चक्र, मराठीमध्ये सहस्रार चक्र. रूट चक्र, सहस्रार चक्र डोक्याच्या वरती, टाळूवरती नवजात नुकताच जन्मलेल्या बाळाचे जिथे टाळू भरतो माहिती आहे? येस, ओके.
लोकेशन डोक्याच्या वरती. रंग पर्पल, जांभळा किंवा पांढरा. रंग जांभळा किंवा पांढरा. हे चक्र ऍक्टिव्ह असल्यास हे चक्र ऍक्टिव्ह असल्यास समाधी अवस्था प्राप्त होते. हे चक्र ऍक्टिव्ह असल्यास समाधी अवस्था प्राप्त होते. ईश्वराशी, ब्रह्मांडाशी एकरूप झाल्याची जाणीव होते. हा चक्र ऍक्टिव्ह असेल तर ईश्वराशी आणि ब्रह्मांडाशी एकरूप झाल्याची जाणीव होत असते. हा चक्र आपलं आयुष्य, आपलं जीवन दिव्य बनवत असतो. समजलं? बघा, चक्र क्लीन करून हिलिंग करून फक्त चक्राने. माझा एक स्टुडंट आहे साहिल डावरे नावाचा. त्याने त्याचा 22 वर्षाचा अस्थमा कायमचा बरा केलाय. कायमचा. अवघ्या 1.5 महिन्यामध्ये. असे मिरॅकल्स तुमच्याही आयुष्यामध्ये घडतील, तुमच्याही जीवनात घडतील. सो प्रत्येक चक्र एका विशिष्ट धातू आणि तत्वाशी जोडलेले आहेत. या प्रत्येक चक्राला एक तत्व आहे, एक धातू आहे आणि त्याच्याशी निगडीत ते कार्य करीत असतात. लक्षात घ्या, आपण लेव्हल 1 मध्ये आहोत. लेव्हल 1 जसं काल आपण एक दरवाजा उघडायला सुरुवात केली. लेव्हल 1 ही एक सुरुवात आहे. तसं काल आपण बघितलं, की आपण एक चावी मिळवली आणि या चावीने आपल्याला अनेक दरवाजे उघडायचे आहेत. तर लेव्हल 1 ही सुरुवात आहे हीलिंग मानसिक भावनिक समाधानासाठी. हीलिंग मानसिक भावनिक समाधानासाठी. लेव्हल 2 आणि अधिक सखोल ज्ञानासाठी, अधिक सखोल माहितीसाठी, हीलिंगसाठी लेव्हल 3 अतिशय महत्त्वाची असतात. सो चक्र समजलेत? चक्र समजलेत? ओके, व्हेरी गुड. सो पुढचा टॉपिक. जायचं पुढच्या टॉपिककडे. सगळे एक्साइटेड आहात ऑरा बघण्यासाठी. शेअरिंग स्टॉप करतो. ऑरा बघायचा आहे, हात वरती. एक्साइटेड नाहीत कोणी ऑरा बघण्यासाठी? येस 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 येस, ग्रेट. ज्यांनी सर्वांनी व्हिडिओ ऑन केले, वाव. सगळ्यांचे वाईब्स एक नंबर. ग्रेट ग्रेट. आता क्लास एकदम पॉवरफुल होईल बघा. सगळ्यांचे व्हिडिओ ऑन झालेत. सो ऑरा काय आहे? ऑरा म्हणजे आभा मंडल. इंग्रजीमध्ये ऑरा म्हणतात. देवी देवतांच्या चित्रामध्ये फोटो मागे जो गोलाकार प्रकाश दिसतो त्याला ऑरा म्हणतात. खरं तर ऑरा आपल्या शरीराच्या आसपास एक एनर्जी वलय असतं, ज्याला सायंटिस्ट किंवा विज्ञानाच्या भाषेत इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक फील्ड म्हणतात. ऑरा जो देवी देवतांच्या आपण फोटोमध्ये किंवा चित्रामध्ये बघतो, जो साईडला असा जो गोलाकार पांढरा प्रकाश जो दिसतो, तो प्रकाश म्हणजे ऑरा. ऑरा आपल्या अदृश्य शरीराची ओळख आहे. आपल्या अदृश्य शरीराची ओळख आहे. आपल्या शरीराभोवती असलेलं चुंबकीय क्षेत्र म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, या अदृश्य शरीराचं आपण रहस्य बघणार आहोत. हे आभामंडळ म्हणजे ऑरा अदृश्य आहे, पण अतिशय प्रभावी अस्तित्व आहे. बघा, इथं बसलेल्यांपैकी कुणाला असं कधी जाणवलं, एखादा व्यक्ती आपल्या घरी आला किंवा आपण ऑफिसमध्ये किंवा बाहेर एखाद्या व्यक्तीला भेटलो आणि अचानक आपल्याला डिस्टर्बन्स जाणवायला लागला, चिडचिड व्हायला लागली. जाणवलंय कुणाला असं? डिस्टर्बन्स. ओके. चला, बऱ्याच लोकांना. येस, येस. म्हणजे काय होतं? अचानक तुमचा मूड बदलतो. एखाद्या व्यक्तीला भेटतो आणि अचानक मूड बदलतो, चिड होते, अस्वस्थ वाटायला लागतं. म्हणजे काय होतं? तर त्या व्यक्तीचा ऑरा आपल्या ऑराला धडकत असतो. समजलं? त्या व्यक्तीचा ऑरा
आपल्या औराला धडकत असतो. म्हणून म्हणून बघा, जुने लोक म्हणायचे ना, चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, सत्संगाच्या संगतीत राहा, साधू संतांच्या संगतीत राहा. संगतीत राहा तर त्याचा अर्थ असा की चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जीच्या संगतीत राहा. काही लोकांना बघा, इथे बसलेल्या अनेकांना असा प्रॉब्लेम असेल, गर्दीमध्ये अचानक अनइझी वाटायला लागतं. गर्दीमध्ये अचानक अनइझी वाटायला लागतं. एखाद्या शॉपिंग लेनमध्ये, गल्लीमध्ये गेलं की थोडासा उत्साह, अचानक उत्साह जाणवायला लागतो. औरा, तो औरा आपल्या औराला धडकत असतो. एवढंच काय, घरामध्ये एखादा हॉरर, टीव्हीवरती एखादा हॉरर मूव्ही, एखादा हॉरर पिक्चर जर लावला, तर घराचे व्हायब्रेशन्सही बदलताना दिसतात. जाणवतं, ऑटोमॅटिक जाणवतं. भीती थोडीशी तयार होते. दुष्ट लागणे, नजर काढणे. दुष्ट लागणे, नजर काढणे म्हणजे काय? तर हा औरा क्लीन करणे. जेव्हा चक्र संतुलित असतात, म्हणजे ऍक्टिव्ह असतात, पॉवरफुल असतात, तेव्हा औरा तेजस्वी, पॉवरफुल आणि एनर्जेटिक असतो. अतिशय एनर्जेटिक असतो. आणि ही ऊर्जा तुमच्या बरोबर इतरांनाही जाणवत असते. तुमचा ऑरा एनर्जेटिक, पॉवरफुल जर असेल, तर तो तुमच्या बरोबर इतरांनाही जाणवत असतो. म्हणून व्हिडिओ ऑन करायचा असतो. ओके. तर ऑरा ऑरा हा एनर्जेटिक कसा करायचा, क्लीन कसा करायचा, शुद्ध कसा करायचा, हे सेकंड लेव्हलमध्ये प्रॉपर शिकला जातो किंवा शिकवला जातो. अनेक स्टुडंट आहे जे स्वतःचाही ऑरा स्वतःचाही ऑरा क्लीन करतात, शुद्ध करतात, दुसऱ्याचाही ऑरा शुद्ध करतात. सो तर आपण आता प्रॅक्टिकली ऑरा बघणार आहोत. प्रॅक्टिकली. ही स्क्रीन दिसते? ही स्क्रीन दिसते? दिसत असेल तर हात वरती करा. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहे, हे प्रॅक्टिकल त्यांच्यासाठीच आहे. ओके. सो ग्रेट. अतिशय महत्वाचं प्रॅक्टिकल आहे. 2 रेड कलरचे सर्कल आहे आणि एक ब्लॅक डॉट आहे. सर्वांनी त्या ब्लॅक डॉट वरती, काळ्या डॉट वरती लक्ष केंद्रित करायचंय. संपूर्ण लक्ष केंद्रित करायचं आहे. माधुरी मॅडम, माधुरी अंबर शेट्टी मॅडम, त्या काळ्या डॉट वरती लक्ष केंद्रित करायचं आहे. डोळे उघडे ठेवून. साधना मॅडम, त्या काळ्या डॉट वरती लक्ष केंद्रित करायचं आहे. त्या काळ्या डॉटच्या भोवती ज्यांना पांढरं सर्कल, पांढरं वर्तुळ, पांढरं वलय दिसलंय, त्यांनी हात वरती करा. यस. सो एक्साइटेड. ग्रेट, 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 व्हेरी ग्रेट. ग्रेट कामिनी मॅडम, ग्रेट माधुरी मॅडम, ग्रेट रोहिणी मॅडम, ग्रेट, ग्रेट सुषमा मॅडम, ग्रेट स्वप्नाली मॅडम, ग्रेट भाग्यश्री मॅडम, ग्रेट कल्पना मॅडम, ग्रेट, ग्रेट प्रज्ञा मॅडम, दिसताय की नाही? येस, ग्रेट. ओके. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत, ज्यांना दिसला असेल त्यांनी यस टाईप करा. ज्यांचे व्हिडिओ बंद आहे त्यांची जबाबदारी आपली नव्हे. यस, ग्रेट सुषमा मॅडम, ग्रेट. चला. येस रमजान सर, व्हेरी गुड. बघा, एका निर्जीव डॉटचा, एका निर्जीव बिंदूचा ऑरा बघणे. एक्साइटेड. अतिशय महत्वाची गोष्ट आहे, ऑरा बघणे. तो दुसऱ्या प्रॅक्टिकलकडे जाऊया. दुसरा प्रॅक्टिकल कुणाकडे पार्टनर? रेवती मॅडम, येस. आणखीन कुणाकडे आहे का? प्रज्ञा मॅडम, येस. ओके. मी शेअरिंग बंद करतो. आपण प्रॉपर प्रॅक्टिकल बघू सगळ्यांचे. प्रज्ञा मॅडम कुठे गेल्यात? प्रज्ञा मॅडम, आणखीन कुणाकडे आहे?
आणखीन कुणाकडे आहे पार्टनर? ओके, 2. ठीक आहे, चला यांना बघून आपण प्रॅक्टिकल शिकूया. चला, ग्रेट. तो आणि मॅडम, चला हे बघा, इन्स्ट्रक्शन नीट समजून घ्या, अतिशय महत्वाचा प्रॅक्टिकल. मोबाईल आडवा ठेवायचा आहे, आडवा. मोबाईल आडवा ठेवायचा. प्रज्ञा मॅडम, मोबाईल आडवा करायचा आणि मोबाईल पासून थोड्याशा दूर अंतरावर तुम्हाला जायचंय. दूर अंतर. प्रज्ञा मॅडम तुमच्याकडे, हा लॅपटॉप असू द्या, काही अडचण नाही मॅडम. फक्त मोबाईल त्या लॅपटॉप मध्ये स्क्रीनवरती तुम्ही आणि तुमच्याच बरोबर जो कोणी पार्टनर आहे ते दिसले पाहिजे. उभे राहा मॅडम. रेवती गोयल मॅडम उभे राहा आणि दोघांच्या मध्ये 4-5 फुटाचा अंतर ठेवा. सगळ्यांनी लक्षपूर्वक प्रॅक्टिकल बघा. प्रज्ञा मॅडम व्हिडिओ बंद झालाय तुमचा, सो सेट करा. हा, रेवती मॅडम दोघींनी मागे व्हा थोडं. हो मागे. यस, ग्रेट. थोडी खुर्ची मागे जाईल का अजून? नसेल तर इकडे जागा असेल तर इकडे बघा. यस, ग्रेट. ओके, अजून थोडे मागे 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 जाऊ अजून. ओके ओके. हा मॅडम तुम्ही थोड्या मागे या, त्या भिंतीला टच झालं, तुम्ही थोडं मागे या. अजून आहे जागा? यस, ओके. यस, ग्रेट. ओके. सो सर्वांनी हात वरती करून सांगा, रेवती गोयल मॅडम यांचा व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे का? हात वरती करून सांगा, स्क्रीनवरती दिसत आहेत का? नाही तर स्क्रीन स्लाइड करा, सगळ्यांना दिसेल. ओके. प्रज्ञा मॅडम तुमच्या कोण आहे सोबत पार्टनर? प्रज्ञा मॅडम, नेट गेलंय त्यांचं. ओके. सो प्रज्ञा मॅडम जर आम्हाला ऐकत असाल, मला ऐकत असाल तर माझ्यासोबत प्रॅक्टिकल माझ्या सूचनानुसार करा. हा, सो रेवती मॅडम तुम्हाला पहिले इन्स्ट्रक्शन ऐकून घ्या. ओके, आणि त्यानंतर मग सुरुवात करा. तर तुम्हाला डोळे हलके बंद करायचे आहेत, हात नमस्काराच्या पोझिशन मध्ये आणायचे. त्यानंतर मी तुम्हाला हात रब करायला लावेल. ओके. त्यानंतर हात या स्थितीमध्ये आणायचे, तुमच्या छातीजवळ या स्थितीमध्ये आणायचे आणि एकदम स्लोली स्लोली स्लोली, एकदम हळूहळू एकमेकींकडे जायचं आहे. ओके. पण एकमेकींना टच करायचं नाही. मी ज्यावेळेस थांबा थांबा म्हणेल त्यावेळेस थांबायचं आणि त्यानंतर हात फक्त आहे या स्थितीमध्ये थोडेसे हलके मागे पुढे करायचे. या स्थितीमध्ये हलके मागे पुढे करायचे आहे. ओके, समजलंय? रेवती मॅडम तुमचा आवाज अनम्यूट करा. अनम्यूट करा, अनम्यूट करा. येस सर. येस, ओके. सो रेडी? चला Yes. थोडेसे मागे जागेवरती, डोळे बंद, नमस्काराच्या स्थितीमध्ये. सर्वांना यांची स्क्रीन दिसते. स्क्रीनवरती रेवती मॅडम आणि त्यांच्या सोबत आहे त्या दिसतात. नमस्काराच्या स्थितीमध्ये डोळे बंद, संपूर्ण लक्ष हाताच्या तळव्यांच्या मध्यभागी आणि हात रब करायचे. हात रब 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 करायचे. ओके. आणि दोन्ही हात छातीजवळ एकमेकांच्या दिशेला. ओके. थोडे हलके खाली घ्या मॅडम. येस, ओके. आणि हळू 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 एकदम स्लोली एकमेकांकडे जायचं आहे. एकदम स्लोली, हळूहळू.
व्हेरी स्लोली स्लोली. ओके ओके. हात हलके मागे पुढे. बस 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 बस. हात हलके मागे पुढे. हलके. यस यस. एनर्जीचा फ्लो जाणवतो आहे. एनर्जी फील होत आहे. एनर्जीचा धक्का लागतोय. एक धक्का लागतोय मॅडम. आवाज देऊन सांगू शकता. Yes. येस सर. ओके. दुसऱ्या मॅडम तुम्हाला जाणवतोय? Yes. येस. व्हेरी गुड. आता तसंच एका मॅडमांनी ज्यांनी व्हाईट कलरचा ज्यांनी ड्रेस घातलेला आहे त्या मॅडम उभ्या राहतील. ज्यांच्या ब्लॅक शेड आहे त्यांनी समोरच्या व्यक्तीच्या डोक्यापासून तर पायापर्यंत हात हलके आहे त्या पोझिशनला खाली खाली घेऊन जायचे आहे. पूर्ण शरीरावरती. हो. हा. एकाने उभे राहा आणि एकाने घेऊन जावा. खाली पाहिजे यस. हळूहळू. व्हेरी. टच नका करू. टच नाही. बिलकुल नाही. येस. जाणवती एनर्जी? व्हेरी गुड. आवाज देऊन सांगा म्हणजे बाकीच्या लोकांना कळेल एनर्जी जाणवते की नाही. Yes, yes. येस. व्हेरी गुड. व्हेरी गुड. गुड. ओके. आता तुम्ही उभ्या राहा आणि दुसऱ्या मॅडम सेम त्याच पोझिशनला डोक्यापासून खालपर्यंत. दोन्ही हात दोन्ही हात. येस. व्हेरी गुड. येस. व्हेरी गुड. जाणवते एनर्जी? हात आपोआप मागे जातोय. व्हेरी गुड. व्हेरी गुड. ग्रेट ग्रेट. ओके. व्हेरी गुड. चला थँक्यू. चला थँक्यू थँक्यू थँक्यू. मॅडम तुम्ही काय अनुभव घेतला? काय जाणवलं? ही एनर्जी कशी वाटली? या संदर्भामध्ये बाकीच्या लोकांनी ऐका एकच मिनिट. बाकीच्या लोकांनी फक्त बघितलंय. ते तुम्ही बघितलंय, जे तुम्ही जाणवलंय, तुम्हाला जे दिसतंय, ते बाकीच्या लोकांना तुमच्या शब्दात सांगा, की जेणेकरून त्यांना ते लवकर समजेल. असं काहीतरी वेगळं फिलिंग येते की आतमधून काहीतरी पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या हातापर्यंत येते आणि वेगळी फिलिंग्स सारखं वाटतंय. म्हणजे आपोआप बॉडी पूर्ण आपली हिलिंग होते काहीतरी. हां, मॅडम तुम्ही? सेम तेच मलाही तेच वाटलं की पॉझिटिव्ह ज्या वाईब्स आहेत त्यांच्याकडच्या त्या माझ्यामध्ये येत आहेत. त्याच पद्धतीने तसंच वाटतं मला. चला ग्रेट. थँक्यू मॅडम. थँक्यू. सो या पद्धतीने ज्यांचे या पद्धतीने ऑरा अतिशय हे बघा खूप आनंदाची आणि विलक्षण गोष्ट आहे ऑरा बघणे. सो आता ह्या दोघींनी ह्या दोन मॅडमांनी जो अनुभव घेतला तो आपल्याला घेता येईल का आता? हा. येस. घ्यायचा आहे. कुणाला घ्यायचा आहे? ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत तेच लोक घेऊ शकतील. येस. सगळ्यांना घ्यायचं आहे. ओके. सो पहिले माझ्याकडे बघा. ग्रेट ग्रेट. नमस्काराच्या स्थितीमध्ये यायचं. हात रब करायचे. हात मागे पुढे घ्यायचे. ओके. स्लोली स्लोली घ्यायचे पण. आणि त्यानंतर मी जी सूचना देईल ती सूचना जशाची तशी करायची. ओके. रेडी? चला सगळ्यांनी नमस्काराच्या स्थितीत. ओके. रमजान सर करने का है? इससे रिलीजन से कोई लेना देना नहीं रमजान सर. सो एन्जॉय. हात रब करायचे. येस. व्हेरी गुड गुड गुड. आणि हलके मागे माझ्यासारखे. ओके. पुन्हा जवळ जवळ घेताना टच नाही करायचे. पुन्हा मागे पुन्हा जवळ मागे जवळ. येस. व्हेरी गुड गुड. आता एक एनर्जीचा फ्लो मध्ये तयार झाला आहे. कामिनी मॅडम पूर्ण बोट जोडायचे आहेत एकमेकांना. आता एनर्जीचा एक फ्लो तयार झाला. एनर्जी एकमेकांच्या हाताची एनर्जी धडकते. आता डोळे बंद. संपूर्ण लक्ष हाताच्या मध्यभागी आणि दोन्ही हात जाऊ द्या मागे. ऑटोमॅटिक जातील. ऑटोमॅटिक जातील. जेवढे शक्य तेवढे ऑटोमॅटिक जाऊ द्या. जेवढे शक्य तेवढे ऑटोमॅटिक जाऊ द्या. अजिबात थांबवू नका. व्हेरी गुड. थांबवू नका. जवळही घेऊ नका.
भाग्यश्री मॅडम हात मागे जाऊ द्या, जेवढे शक्य आहे तेवढे मागे जाऊ द्या. ग्रेट. स्वप्नाली मॅडम ग्रेट. सुषमा मॅडम हात थांबवू नका, आपोआप मागे जाऊ द्या. ग्रेट ग्रेट ग्रेट. भाग्यश्री मॅडम हात स्टेबल करा आता. भाग्यश्री मॅडम, भाग्यश्री अंबुरे मॅडम हात स्टेबल करा आणि जेवढे शक्य तेवढे मागे जाऊ द्या, आपोआप जातील. थांबवू नका, अडवू नका. ग्रेट. कामिनी मॅडम ग्रेट ग्रेट ग्रेट. व्हेरी गुड. कल्पना मॅडम व्हेरी गुड. गुड गुड. प्रज्ञा मॅडम व्हेरी गुड. गुड गुड. माधुरी मॅडम व्हेरी गुड गुड. जाऊ द्या मागे. ओके. आणि हात तसेच ठेवा आणि डोळे उघडा. हात तसेच ठेवा आणि डोळे उघडा. तसेच ठेवा आणि डोळे उघडा. बघा स्वतःचे हात कुठे आहे. स्वतःचे हात कुठे आहेत. सो कुणा कुणाला एनर्जी जाणवली. रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. यस ग्रेट. माधुरी मॅडम, सुषमा मॅडम, स्वप्ना, अरे सगळ्यांचे हात एक. ग्रेट. सो या 3 प्रॅक्टिकलने आपण ऑरा, स्वतःचा, दुसऱ्यांचा आणि निर्जीव वस्तूंचा आपण बघायला शिकलो. सो एक 2 शेअरिंग घेऊया. कुणाला कुणाला एनर्जी जाणवली. येस, स्वप्नाली मॅडम आणि माधुरी मॅडम. तर ओके, रोहिणी मॅडम, भरपूर जणांना बोलायचं, ठीक आहे. पहिले मी स्वप्नाली मॅडम, अनम्यूट करा मॅडम. हा मॅडम, काय जाणवलं सविस्तर सांगा. मॅग्नेटिक हे असल्यासारखं वाटलं, असं हातामध्ये काहीतरी असं जड आहे आणि तो उचलायला थोडं मला जडपणा येतो ना, त्या टाइप मध्ये वाटलं. वा. 2 मॅग्नेटिक पोल आपण जेव्हा घेतो आणि एकमेकांना कनेक्ट करतो त्यावेळेस त्यांच्यामध्ये जो हेवीनेस असतो ना, त्या टाइप मध्ये वाटलं 2 हातांमध्ये. ग्रेट. थँक्यू मॅडम, थँक्यू. हा रोहिणी मॅडम, अनम्यूट करा. रोहिणी गीते मॅडम. सर मध्ये हवेची पोकळी निर्माण झाली होती आणि ती दोन्ही हात आपोआप बाजूला घेत होती. गेले गेले म्हणजे या. मध्ये अत्यंत अशी असा काही म्हणजे आपला धातूचा गोळा वगैरे असतो किंवा हवेचा गोळा जो असतो तसा तयार झाल्यासारखा वाटत होता आणि तो असं 2 हातांमध्ये मावत नव्हता आणि तो असा आपोआप मागे मागे होत जात होता. ग्रेट, व्हेरी गुड, थँक्यू. हा माधुरी मॅडम, कुठे गायब झाला. ओके. सो ऑरा, आपल्या अदृश्य शक्तीचं रहस्य. हा माधुरी मॅडम, अनम्यूट करा. हात वरती केला होता. काय जाणवलं. जेव्हा दोन्ही हात एकमेकांच्या जवळ घेत होतो तेव्हा शेवटी ऑटोमॅटिकली दोन्ही हात एकमेकांपासून लांब लांब हळत गेले. ग्रेट ग्रेट. चला, सो या पद्धतीने आपण कुणाचा ऑरा बघू शकतो. स्वतःचा ऑरा क्लीन करण्यासाठी, दुसऱ्यांचा ऑरा क्लीन करण्यासाठी, शुद्ध करण्यासाठी, रिफाईन करण्यासाठी सेकंड लेवल महत्वाचे आहे. सेकंड लेवल मध्ये प्रॉपर शिकत असतो. ओके. तो काल आपण एक ऍक्टिव्हिटी केली होती, समस्या, प्रॉब्लेम्स लिहिण्याची. तो किती लोकांनी केली. येस, ओके, थँक्यू मदर मॅडम. तो रिक्वेस्ट, हे प्रॅक्टिकल दररोज करायचं, लक्षात घ्या. एक एक भांड आहे असं समजा, आपलं शरीर एक भांड आहे आणि त्याच्यात ऑलरेडी खराब पाणी, म्हणजे ज्याला आपण निगेटिव्ह एनर्जी म्हणू. जर त्याच्यामध्ये चांगलं पाणी भरायचं असेल, म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी जर टाकायची असेल, तर पहिले आपल्याला ती निगेटिव्ह एनर्जी, खराब पाणी बाहेर काढावं लागेल. आणि 5 दिवसामध्ये आपण हेच काम करीत आहोत. पहिले स्वतःला रिकामं करणं आणि त्यानंतर पॉझिटिव्ह एनर्जीने भरून टाकणं. बरोबर आहे. तर सो ही प्रॅक्टिस दररोज करायची आहे. अजून काल कुठली ऍक्टिव्हिटी दिली होती.
अरे नाही दिली, आठवत नाही म्हणजे नाही दिली, बरं ना. सो कुणाला पाहिजे लाईफ चेंजिंग आयुष्यामधले कुठलेही ध्येय, इच्छा, स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक ऍक्टिव्हिटी. ओके. स्वप्नाली मॅडम दोन्ही हात वरती की एकच हात आहे? दोन्ही हात आहेत. ओके. चला, रेवती मॅडम दोन्ही हात. बरं, ओके. सो छान. कुठलीही विश, इच्छा, डिझायर पूर्ण करायची अनेक वर्षापासून इच्छा आहे. काय बोलतोय? अनेक वर्षापासूनची इच्छा आहे, ती अजूनही पूर्ण होत नाही. अशी इच्छा. काय? अनेक वर्षापासूनची इच्छा आहे. काही लोकांचं असेल 1 बीएचके असेल तर 2 बीएचके मध्ये जाण्याचं, 2 बीएचके असेल, चांगल्या गाडीचं असेल, अजून काही असेल, जास्त अर्निंगचं असेल, मोठ्या बिझनेसचं असेल, काही जे असेल, अनेक वर्षापासूनची इच्छा आहे. वर्षापासूनची बोलतोय मी. पण ती पूर्ण होत नाहीये. समस्या येतात, अडचणी येतात, एनर्जी कुठेतरी कमी पडते, अशी इच्छा. ओके. आता हवंय हे पूर्ण करण्यासाठी. पण एक अट आहे. पूर्ण सिद्धतनी करावं लागेल. पाहिजे ना इच्छा, तर आपली पण इच्छा तेवढीच पाहिजे जे मिळवण्यासाठी. बरोबर आहे. जसं कालचं प्रॅक्टिकल, हे प्रॅक्टिकल दररोज करा. बघा या 4-5 दिवसामध्ये ना, 4-5 दिवसामध्ये राहिली, आज दुसऱ्या दिवसाची लर्निंग आपली संपत आली. अजून 3 दिवस. 3 दिवसामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये नक्की छोटे मोठे मिरॅकल्स 100% घडणार. मी सांगतोय तसं करा. छोटे मोठे मिरॅकल्स या 4-5 दिवसामध्येच घडणार. तुमचे शेअरिंग येणार. जसं की मागच्या क्लासमध्ये प्रभा मॅडम म्हणून होत्या. डायलिसिस सेंटरमध्ये त्या कामाला होत्या. आणि चालू क्लासमध्ये त्या त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी करून त्यांनी त्यांचा राग आणि एक मुलीची समस्या होती त्यांच्या, ती क्लिअर करून त्या सेकंड लेव्हलला ऍडमिशन घेऊन गेल्या. ते असे छोटे छोटे मिरॅकल्स तुमचे असेही होतील, लक्षात घ्या. ओके. तर आता ही जे तुमच्या जीवनामधली जी डिझायर आहे, एक इच्छा आहे, विश आहे, जी अनेक वर्षापासून पूर्ण होत नाही, ती पूर्ण करण्यासाठी एक ऍक्टिव्हिटी देतोय. समजून घ्या, आता लगेच नाही करू शकत तुम्ही ती, पण उद्या क्लासला येण्या अगोदर ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. आजचा होमवर्क. तुम्हाला सक्सेस होताना मला बघायचंय. या 5 दिवस रेकी काय करते, काय नाही करत, हे सगळं जे शिकायचंय आपल्याला, तर ते आपल्या ऍक्शन्सने. मला ऐकून काही होणार आहे का? माझ्यासारखे अनेक लोक आहेत, ते येणार YouTube वरती बघतात, तुम्ही इन्स्टाला बघतात, फेसबुकला बघतात, अनेक लोकांच्या रील्स बघतात. त्यांना ऐकून काही फरक पडतो का? नाही. पण जीवन बदलण्यासाठी आपण आपल्या वर्कशॉपला नाव दिलं ना, लाईफ चेंजच करायची. तर ह्या ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. ज्या ऍक्टिव्हिटी सांगतो उद्या ही ऍक्टिव्हिटी कंपल्सरी करायचीच आहे. ओके. तर ऍक्टिव्हिटी नीट समजून घ्या. त्यानंतर कुणाचे प्रश्न असेल तर प्रश्न घेऊया. एक पिवळा कागद घ्यायचा आहे. पिवळा कागद. एक पिवळा कागद आणि लाल शाईचा बॉलपेनही चालेल, पण लाल चालणारा लाल रंगाचा पेन. दिसायला लाल नव्हे, त्याची इंक लाल पाहिजे. पिवळा कागद, लाल इंक, लाल शाई. असा एक कागद घ्यायचा, एक पेन घ्यायचा. त्या कागदावरती जी काही तुमची इच्छा आहे, विश आहे, ती इच्छा लिहायची. लिहिताना 2 नियम आहेत. लिहिताना 2 नियम आहेत. पहिला नियम, प्रयत्न करायचा की एकाच ओळीमध्ये ती इच्छा लिहून झाली पाहिजे. एकाच ओळीत. दुसरा नियम, ओके. दुसरा नियम, ती इच्छा अशा स्वरूपात लिहायची आहे किंवा ती घटना अशा स्वरूपात लिहायची आहे की ती ऑलरेडी पूर्ण झालेली आहे किंवा ती घटना घडून गेलेली आहे. प्रेझेंट टू प्रेझेंट.
एखाद्याचा बिझनेस असेल, XYZ बिझनेस स्टार्ट झालेला आहे, मी सुरळीत काम करीत आहे. कुणाला लाख रुपये, 1,00,000 रुपये महिन्याला पाहिजे, त्यांनी सांगा की ऑलरेडी अकाउंटमध्ये 1,00,000 रुपये जमा होत आहे कंटिन्युअसली. कुणाला आरोग्य पाहिजे असेल, आजारातून मुक्ती पाहिजे असेल, त्यांनी लिहा, मी ऑलरेडी निरोगी, सुदृढ, माझ्या मनासारखं जीवन जगत आहे. या स्वरूपामध्ये पिवळा कागद, लाल पेन, एक कागदावर एक इच्छा लिहिताना 2 नियम, प्रेझेंट टू प्रेझेंट, आणि एका ओळीमध्ये अशी इच्छा लिहायची. एक इच्छा एका खाली एक 21 वेळेस लिहायची. एका खाली एक, एका कागदावरती एकच इच्छा 21 वेळेस लिहायची. समजलं इथपर्यंत? समजलं असेल हातवरती करा. येस, ग्रेट ग्रेट ग्रेट. ओके. तो कागद हॉलमध्ये, किचनमध्ये, बेडरूममध्ये कुठेही भिंतीवरती चिटकवू शकता. जर कुणाला सांगायचं नसेल, दाखवायचं नसेल, तर त्या कागदाची घडी घालायची, फोल्ड करायचा, आणि आपण जिथे झोपतो तिथे गादीखाली किंवा उशीच्या कव्हरमध्ये, पिलो कव्हरमध्ये तो कागद टाकून द्यायचा आणि सोडून द्यायचं. समजलंय? इथपर्यंत समजलं? येस. तर उद्या ही ऍक्टिव्हिटी क्लासला येण्या अगोदर नक्की करायची. तो विश पूर्ण झाल्यानंतर कोण कोण मला सांगणार? येस, 100%. ग्रेट ग्रेट. चला, नाहीतर आता हातवरती करताना विश पूर्ण झाल्यानंतर विसरून जाताल, असं नाही ना? सो तर उद्या आठवणीने पिवळा कागद, लाल पेन आणि ऑरा प्रॅक्टिस घरी करायची आहे. ऑरा प्रॅक्टिस घरी करायची आहे. मुलं आल्यानंतर, तुमचे आहो आल्यानंतर त्यांच्यासोबत करू शकता. येस, ओके. सो कालची पॉवरफुल लर्निंग, आपण जीवनाचा दरवाजा ओपन करायला शिकलो. आज आपण अदृश्य शरीराचं रहस्य जाणलंय, 7 चक्रांचं महत्व जाणलंय. उद्या आपण रेकी काय आहे, रेकीचा इतिहास, रेकी आपल्यापर्यंत कशी आली, रेकी काय करू शकते, याविषयी आपण जाणणार आहोत. अतिशय महत्वाचा सेशन आहे. 5 सेशन्स असे निवडलेले आहे जे तुमच्या जीवनाला बदलू शकतील. इम्प्लिमेंट करणं तुमचं काम आहे. परत अगेन सांगतो, सगळ्या ऍक्शन्स घ्या. याने काय होतं हा विचार डोक्यातून काढून टाका, ब्लाइंडली करा. ओके. बघा, जशी आपली मनस्थिती असते ना, जसं काल आपण शिकलो ना, जशी एनर्जी तशी बॉडी रिॲक्ट, जशी एनर्जी क्रिएट तशी बॉडी रिॲक्ट. जशी आपली मनस्थिती असते, जशी आपल्या भावना असतात, तसा आपला ऑरा असतो. काही लोकांचा हात इथपर्यंत गेला, काही लोकांचा इथपर्यंत गेला, काही लोकांचा मागे गेला, काही लोकांचा जवळच राहिला. म्हणजे काय होतं, चांगला ऑरा हा आकर्षक व्यक्तिमत्व असतं. मेंटल किंवा मेंटॅलिटी, मनस्थिती स्ट्रॉंग असते, त्यांचा ऑरा स्ट्रॉंग असतो. काही लोकांचा ऑरा छोटा, 1 फुटापेक्षा त्यांचा कमी राहिला ना, त्यांची मनस्थिती आज चांगली नव्हती. म्हणजे काहीतरी शरीरावरती आजार असतील, थकवा असेल, नकारात्मक निगेटिव्ह विचार डोक्यात असतील, त्यामुळे तो ऑरा जास्त मोठा नाही होऊ शकला. पण मी सांगतोय तसं करा. या 5 दिवसामध्ये तो ऑरा प्रभावी आणि आकर्षक व्यक्तिमत्वाकडे जाईल. समजलंय? ओके. तर पुन्हा एकदा सगळ्यांना